अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको, दिसतेस गोड लाडानं येणार ना गराणी तुला नवरी करून आता नेणार ना, येणार ना गराणी तुला नवरी करून आता नेणार ना. माझं नेहमीप्रमाणे प्रयत्न असतं की मी काहीतरी वेगळं करावं आणि असं काहीतरी करावं की ते फक्त महाराष्ट्रात नाही तर ते महाराष्ट्राच्या बाहेर पण जाणार आणि आपलं गुलाबी साडी ग्लोबली चालतंय. टाइम्स स्क्वेअरला लागलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. माझं स्वप्नच होतं ते, माझ्या इतक्या साऱ्या स्वप्नामधलं एक स्वप्न होतं की माझं गाणं टाइम्स स्क्वेअरला लागावं. हॅलो सगळ्यांना. सर्वात पहिलं तर बिग हिट मीडियाबद्दल बोलेन कारण की त्यांनाच खूप खूप मोठा थँक्स, कारण की फर्स्ट प्रोजेक्टमध्येच आला बैलगाडा मी त्याच्यासोबत केला होता आणि त्या क्षणी मला थोडंफार कळलं की हां मी ॲक्टिंग सुद्धा करू शकते. आणि मला खूप जणांचे रिप्लाय आले की खूप उत्तम ॲक्टिंग केलेली आहे, कारण की आत्तापर्यंत मला डान्स क्षेत्रात सगळ्यांनी बघितलं आहे पण ॲक्टिंग क्षेत्रात कधीच बघितलं नव्हतं. सो बिग हिट मीडियासोबत मी 3 प्रोजेक्ट केले आणि तिन्हीमध्ये पण मी वेगळी दिसलेली आहे. सो पूर्ण क्रेडिट बिग हिट मीडियाला जातं कारण की त्यांच्यामुळे आज लोकांपर्यंत मी पोहोचली आहे ॲज अ ॲक्टर. सो थँक्यू सो मच. आणि हे जे गाणं आहे ब्राईड तुझी नवरी, सो मी स्वतःला खूप लकी मानते कारण की संजू राठोड ऑलरेडी खूप ट्रेंडमध्ये आहेत गुलाबी साडीला घेऊन. आणि मला आठवतं संजू मला बोलला होता की नऊवारी साडीसाठी त्यांनी थोडाफार विचार केला होता की मला घ्यायचा, केला होता की नाही? सो ते ऐकून मला खूप आनंद झाला होता पण त्यावेळेस आमचं कॉन्टॅक्ट नाही झालं त्याच्यामुळे मी नाही येऊ शकले त्या गाण्यात. पण ह्या गाण्यात यायचं होतं त्याच्यामुळे त्या गाण्यात नाही काय झालं. पण ह्या गाण्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. नितीशसोबत मी पहिल्यांदा काम करते आणि थोडं टेन्शन होतं कारण की तो उत्तम कलाकार आहे, उत्तम ॲक्टर आहे आणि मी ॲक्टिंग केलेली नव्हती आतापर्यंत पण त्याने मला समजून घेतलं. खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲक्टिंगबद्दल त्या मला त्यांनी सांगितल्या. डान्सबद्दल मी चांगल्या गोष्टी त्याला सांगितल्या, त्याने ॲक्टिंगबद्दल सांगितल्या. सो ह्या सॉन्गमध्ये खूप एन्जॉय केला, खूप मजा आली आणि 1 डेमध्ये 1 मिलियन झालंय. सो आय एम व्हेरी लकी अँड व्हेरी हॅपी की ह्या गाण्याचा मी एक पार्ट आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. एक आठवण सांग गाण्याची, शूटिंगच्या दरम्यान एखादी तुझी आठवण की? आठवण तर बऱ्याच आहेत. खरं तर नाईट शूट करत होतो, मज्जा खूप केली. मला संजूचं आठवत आहे लास्टला मला एक फ्रीक आउट करायचं होतं, डान्स करायचा होता आणि संजूचा तो जो वरातवाला डान्स आहे तो माझ्या खूपच लक्षात आहे. म्हणजे तो असा खूप शाय दिसतो, खूप लाजतो पण तो खूप मस्तीखोर पण आहे बरं का, कोणाला जर माहिती नसेल तर. आणि नितेशसोबत तर एक रोमॅन्टिक सीन मला जास्त आठवत आहे. मी त्यावेळेस त्याला म्हटलेले अरे कसं होईल बघ ना तिथे मम्मी बसली आहे, होईल का असं वगैरे. आणि डिरेक्टर सर जे आहेत आमचे नवीन सर ते मला बोललेले की आपल्याला ओव्हरहेडला किस करायचं. म्हटलं कसं शक्य आहे ते, कसं होणार आहे कारण की एवढं हायटेड, मी आता हिल्स घातली आहे नाही तर मी खूप छोटू आहे तर कसं होईल वगैरे. तर तेव्हा ती जी मज्जा मस्ती तर खूप खूप मजा आली. थँक्यू. आता तुम्ही मीडियाशी आणि सर्व मित्रमंडळाशी बोलावं, तुमचा कसा अनुभव राहिला या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान? सर्वात प्रथम रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि माझ्या प्रेस बंधू भगिनींना इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बिग हिट मीडियावर माझं पहिलं सॉन्ग आहे पण मला असं वाटलंच नाही माझं पहिलं सॉन्ग आहे बिग हिट मीडियावर, कारण एवढं फॅमिलियर झालोय आम्ही. आणि आय होप मला तुम्ही पुढच्या गाण्यातून मला हे करा, नक्कीच टास्क कराल. आणि वैष्णवीचं आणि माझं 2-3 वर्षापूर्वी बोलणं झालं होतं की आपण काहीतरी करूया एकत्र, रील किंवा व्हिडिओ काहीतरी. आणि संजूबरोबर माझं बोलणं झालं होतं की आपण काहीतरी करूया 2-3 वर्षापूर्वी. मी त्याचं एक सॉन्ग कुठलं तरी रिलीज झालं होतं त्यावेळी मी त्याला बोललो होतो की तुझं सॉन्ग छान आहे, त्यावेळी तो मला बोलला की आपण काहीतरी करूया. पण तिघांच्या कामामुळे काहीच नाही करता आलं आणि आज आम्ही या ब्राईड तुझी नवरी या सॉन्ग निमित्ताने एकत्र आलो. खूप मस्त वाटलं दोघांसोबतही काम करून. मी तिच्याकडून डान्सचे काही टिप्स घेतल्या आणि आता माझा मानस असा आहे की तिच्याकडे डान्स क्लास लावायचा आहे आणि याच्याकडे सिंगिंगचा क्लास लावायचा आहे. सो मला खूप छान वाटलं कारण ज्यावेळी माझ्याकडे पहिलं सॉन्ग आणि हे सांगायचं राहिलं की मला या गाण्यासाठी वैष्णवीने सजेस्ट केलेलं आहे. सो थँक्यू सो मच वैष्णवी. आणि
अच्छा तू पण केलंस का? तेव्हा वैष्णवी पण डन नव्हती. हो अरे बापरे बरोबर दोघांनी पण केलं बाबा. ओके. आणि ज्यावेळी गाणं माझ्याकडे आलं त्यावेळी मला कळालं की संजू पण आहे याच्यामध्ये. सो मी नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण नुकतंच त्याचं आता गुलाबी साडी जे की खूप ट्रेंडला आहे, जे की आत्ताच त्याचं न्यूयॉर्कला पण गेलं, बरोबर, टाइम्स स्क्वेअरला पण गेलेलं आहे. सो मला खूप अभिमान वाटतोय की मराठी इंडस्ट्रीमधून या मुलाचं गाणं एवढ्या सातासमुद्रापार गेलेलं आहे. सो एकदा ह्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण पंजाबी सॉंग बरोबर मराठी सॉंग पण आपण त्याच ट्रेंडिंगला जात आहे हे बघून, हे ऐकून खूप भारी वाटतंय. थँक्यू सो मच तू अशी गाणी दिल्याबद्दल, आणि अशीच गाणी देत राहा. बेस्ट ऑफ लक तुला पण आणि तुला पण. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नितेश, ब्राईट तुझी नवरीचं मेल लीड तुम्ही केलंय आणि 15 तारखेला हे गाणं आल्यापासून 1 मिलियन तरी क्रॉस केलं. तर तुम्हाला प्रमुख भूमिका केलेलं एक गाणं 1 मिलियन लोकांपर्यंत एवढ्या कमी वेळामध्ये पोहोचतं, तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली आपल्या प्रमोशन ऍक्टिव्हिटीमध्ये ना सरांनी दिलं होतं या तारखेला की 1 मिलियनचं पोस्टर टाकायचं आहे. म्हणलं सर ठीक आहे, ज्यादा नाही होणार, पण खरंच आज 1 मिलियन झाले. मला ते आठवतं त्यांचं की त्या दिवशी ते रात्री बोलले होते की 1 मिलियनचं आपलं पोस्टर टाकायचं या दिवशी, आणि ते शक्य झालं आणि ते झालंय. आणि हे सगळं तुमच्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे झालंय. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आणि हे 1 मिलियन नाही, खूप मिलियन्स होऊ देत. आणि बिग हिट मीडिया हे जसं नावात आहे तसंच हे गाणं पण बिग हिट करा. थँक्यू नितेश. संजू, गुलाबी साडी तर अतिशय फॉर्ममध्ये अजून एक थँक्स म्हणायचे राहिले. अविनाश सर तुमचे तर खूप खूप धन्यवाद. आणि आपले मनीष सर जे की डिरेक्टर आहेत त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. मला माहित नाही आम्ही छान प्रकारे त्यांच्या कामाचं पात्र उतरले की नाही माहित नाही, पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो थँक्यू सो मच. आणि सर्व टीमचे आमच्या थँक्यू सो मच. बिग हिट मीडियाचे थँक्यू सो मच. आणि सर्वांचेच, कुणाचं नाव राहिलं असेल तर सॉरी, पण त्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. आता मी मनीष महाजनांनी सांगतो की आपण कलाकारांसमोर या, सगळी टीमची बांधणी आपण केली. आपण एक होता या पुढे या. मनीष सर बोलते 2 शब्द. संजू, गुलाबी साडी तुमची ओळख झाली आणि आता ब्राईट तुझी नवरी त्याचा पुढचा टप्पा तुम्ही घेऊन आला आहे. तर तुम्हाला काय सांगायचं या ब्राईट तुझी नवरी या गाण्याबाबत? माझं नेहमीप्रमाणे प्रयत्न असतं की मी काहीतरी वेगळं करावं आणि असं काहीतरी करावं की ते फक्त महाराष्ट्रात नाही तर ते महाराष्ट्राच्या बाहेर पण जाणार. आणि आपलं गुलाबी साडी ग्लोबली चालतंय. टाइम्स स्क्वेअरला लागलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. माझं स्वप्नच होतं ते. माझ्या इतक्या साऱ्या स्वप्नामध्ये एक स्वप्न होतं की माझं गाणं टाइम्स स्क्वेअरला लागावं आणि ते लागलं. आणि त्याचप्रमाणे हे जे आहे ब्राईट तुझी नवरी गाणं हे पण तेवढ्याच मेहनतीने आम्ही केलं आहे. आणि तुम्ही तेवढंच प्रेम द्या या गाण्याला अशी मी अपेक्षा करतो. अशी डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको, दिसतेस गोड लाडानं येणार ना घराने तुला नवरी करून आता नेणार ना, येणार ना घराने तुला नवरी करून आता नेणार ना. आणि आमच्या सगळ्यांच्या